अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा भाविक भक्तांनी घेतला लाभ। कामठा येथे दिनांक 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 5 वाजता काकड आरती, 7 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 4 श्रीमद भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन। 3 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन ह.भ.प. रंगनाथ महाराज ताटे भोसीकर यांचे होणार आहे। तरी या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त कामठा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे। आपला भारत देश ही संस्कृती प्रधान देश आहे, ज्या देशामध्ये धर्म आहे, संस्कार आहेत, समानता आहे, शांतता आहे आणि संताचा या जगाला एकच संदेश आहे, जग सुखी व्हावं, ज्ञानोबरायचा संदेश आहे, अवघाची संसार सुखाचा करीन। महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी घातला। त्या परंपरेमध्ये आपण आज कामठा गावामध्ये सप्ताह करतोय। आपल्या सप्ताहाची सुरुवात 3 दिवस झालं होऊन आज 3रा दिवस आहे। 7 दिवसामध्ये या कथेच्या माध्यमातून एकच सांगता येईल की प्रत्येकाच्या जीवनातलं दुःख जावं, प्रत्येकाला सुख मिळो, प्रत्येकाला समानता जाणवो, प्रत्येकाच्या आनंदामध्ये वाढ हो। गीतेमध्ये भगवान सांगतात की देवानं दिलेला संदेश सर्वांना सांगण्याचं काम संताचं आहे, वक्त्याचं आहे। त्या अनुषंगाने एकच म्हणता येईल, सर्वेत्र सुखीन संतु सर्वे संतु निरामय, म्हणजेच अवघाची संसार सुखाचा करीन। कथा कीर्तन ही परंपरा आपल्या देशात ऋषी मुनीपासून आजपर्यंत चालते। या परंपरेचे आपण पाईक आहोत। यावर्षी त्रिवेणी संगम प्रयागराजला जो कुंभमेळा झाला, खरोखर भारत देशामध्ये असे उत्सव व्हायला पाहिजे आणि ते आता होऊ घातलेले आहेत, होत राहतील आणि असेच होत राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करून मी थांबतो। रामकृष्ण हरी। कसं आहे, आमचं हे श्रीमद भगवत कथेचे सप्त्याचं 3रं वर्ष आहे। तर मनोहर महाराज आळंदीकर यांच्या गोड अमृतवाणीमधून दुपारी 1:30 ते 4 वाजेपर्यंत त्यांचं त्या प्रवचन चालते आणि त्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता कीर्तनाचे कार्यक्रम ठरलेले असतात आमचे 7 ते 8 दिवस। तर 3 दिवस सेवा झालेली आहे। तर आजचा 3रा दिवस हा बाबा भगवान महाराज शेंद्रेकर महाराज यांची आज सेवा आहे। तर हे कार्यक्रम झाल्याच्या नंतर 4 वाजता संपूर्ण गावाला जेवण असते, म्हणजे प्रसाद रूपी, आणि त्यानंतर सकाळची एक पंगत असते। दैनंदिन सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम पंक्ती असतात आणि हे वर्ष 3रं वर्ष आहे आणि विशेष म्हणजे संपूर्ण लहान थोर म्हाताऱ्यापासून ते लहान लेकरापासून संपूर्ण गावाचा याच्यामध्ये सहभाग आहे आणि एकदम आनंदी वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे आमच्या इथे। किशन दत्तराम पुयड, मी कामठा या नगरीचा रहिवासी आहे आणि आजच्या या आपल्या अनुषंगानं आपण आपल्या माध्यमाद्वारे मी माझ्या वारकरी संप्रदायातील अनेक नवयुवक तरुण असतील, माझ्या माता भगिनी असतील, प्रौढ मंडळी असेल, यांना सांगू इच्छितो की माझ्या गावामध्ये नंदेश्वराच्या निमित्ताने दरवर्षी माझ्या गावामध्ये पाडवा झाला की 7 दिवसाला कुस्त्याचा कार्यक्रम ठेवण्यात येत होता। कुस्त्याचा कार्यक्रम काही कारणास्तव बंद झाला। त्याच अनुषंगाने जे ज्येष्ठ मंडळी गावातील आहेत त्यांनी असा निर्णय घेतला की ह्या कुस्त्याऐवजी आपल्याला सर्वांना नामस्मरण आणि परमेश्वराला आठवायला पाहिजे। आपल्या या रोजच्या कामाच्या भागदौडमध्ये आपण परमेश्वराला कुटुंबान मागसवाड साहेब यांच्याकडून शेवटचा काला जो असतो ते 3 तारखेला गुरुवारी येत आहे। त्या काल्याची जी सर्वात मोठी पंगत असेल, या 2-4 खेड्यामधले पुरुष मंडळी पाहुणी मंडळी असतील, या काल्यानिमित्त जेवणासाठी येतात, त्याची पूर्ण पंगत श्रीमान मागसवाड साहेब यांनी घेतलेली आहे। असे सहकार्य या भगवंताच्या कार्यात बऱ्याचशा व्यक्तीकडून लागते। असं सहकार्य आपण तयार असं नामस्मरण करण्यासाठी भगवंत पुढील वाटचाली देत असतो। या ठिकाणी एवढंच मी सांगून माझे 2 शब्द संपवितो।